श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करून मनोभावे पूजा केली जाते. पूजेप्रमाणे पूजेचं उद्यापन करणं ही एक महत्त्वाचा विधी आहे. योग्य पद्धतीने तुम्ही उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल. मात्र लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती राहील. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे. शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन करावं का, त्या गुरुवारी उपवास करावा का, व्रत करावं का, त्यासाठीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. 11 जानेवारी 2024ला शेवटचा म्हणजेच मार्गशीर्षमधील 5वा गुरुवार आहे. अमावस्या बुधवारी 10 जानेवारी 2024ला रात्री 8:11 लागणार आहे आणि गुरुवार 11 तारखेला संध्याकाळी 5:27 संपणार आहे. अमावस्या ही कोणती वाईट गोष्ट नाही आहे. अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. हे लक्ष्मीपूजन आपण अमावस्या काळातच करत असतो. लक्ष्मीपूजनाची जी वेळ आहे ही अमावस्या काळामध्येच दिलेली असते आणि आपण त्याच वेळेत लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे निसंकोचपणे अमावस्येच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन करू शकता. उपवास आणि पूजाही करावी. उद्यापन हे 5व्या गुरुवारी करावे. तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही घरातल्या इतर व्यक्तीकडून पूजा मांडू शकता. आरती करायला सांगावी, कथा वाचायला सांगावी आणि उद्यापनाला आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून एखादं फळ देऊन उद्यापन करायला सांगावं. उपवास मात्र तुम्ही करावं. असंही तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना महत्त्वाच्या आहे. उद्यापन सायंकाळी आपण करू शकतो. अमावस्या सायंकाळी 5:30ला संपणार आहे. त्यामुळे 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपण उद्यापन करू शकतो आणि ही लक्ष्मी माता येण्याची वेळ आहे. त्यामुळे अगदी उत्तम वेळ आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता. अमावस्या संपल्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता. पूजा तुम्ही अमावस्या काळात केली तरी चालेल. उद्यापन कसं करावं तर उद्यापन करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, पूजा मांडायची आहे, कथा वाचावी, आरती करावी, लक्ष्मी मातेचा उपवास करायचा आहे आणि सायंकाळी व्रताचं उद्यापन करावं. उद्यापनासाठी 5, 7, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलावू शकता. उद्यापनासाठी आलेल्या सुवासिनी किंवा कुमारिका देवी समान समजून त्यांचं स्वागत आदर आपल्याला करायचा आहे. तुम्हीही छान तयार व्हायचं आहे. साडी नेसायची आहे, छान तयार व्हायचं आहे. कुमारिका असाल तर छान ड्रेस घालून तुम्ही तयार व्हायचं आहे आणि आलेल्या सुवासिनींचं आणि कुमारिकांचं तुम्हाला स्वागत करायचं आहे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावावे. जर तुम्हाला पाय धुवायचे नसतील तरी चालेल, तुम्ही हळदी कुंकू लावलं तरी चालेल, कारण जशी तुमची इच्छा असेल. शेवटी भावना महत्त्वाच्या आहेत. उद्यापनासाठी आलेल्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही देऊ शकता. उद्यापन करताना तुम्ही महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक, त्याबरोबर एक फळ, एक फूल, नागिन पान आणि त्याच्यावरती सुपारी असं दिलं तरी चालतं. यासोबतच तुम्ही एखादी भेटवस्तूही देऊ शकता. आलेल्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना तुम्ही केसर दूधही देऊ शकता, कारण या दिवशी सर्वांनाच उपवास असतो. आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटीही भरू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे देण्याची इच्छा आहे ते तुम्ही देऊ शकता. या दिवशी कुमारिका पूजनही केलं जातं. स्त्रिया आल्यानंतर तुमची खूप धावपळ होणार असेल तर अशा वेळी तुम्ही आधी तयारी केली तरी चालेल आणि मग फक्त सुवासिनी किंवा कुमारिका आल्या की लगेच त्यांना तुम्ही पटकन देऊ शकाल. शक्य असेल तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. लक्ष्मी मातेची पूजा करावी, कथा वाचावी, आरती करावी. आपल्या हातून झालेल्या चुकांची क्षमा प्रार्थना करावी. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या घरावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. तुमची जी काही इच्छा आहे ती मातेला सांगावी. आगमन पुनरागमन असं 3 वेळा म्हणून घटातील किंवा कलशामधील नारळ उचलून ठेवावा. निर्माल्य, पान, फुले किंवा इतर काही जे आहे ते वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून द्यावे किंवा तुमच्या बगीच्यामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये ते पुरलं तरी चालेल. कलशावरील किंवा घटावरील जो नारळ आहे तो तुम्ही पाण्यात विसर्जित करावा किंवा तो प्रसाद म्हणून तुम्ही फोडून खाऊ शकता.
तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. म्हणजे तुमच्या इथे जर पाण्यात विसर्जित करत असतील तर पाण्यात विसर्जित करा आणि फोडून खात असतील प्रसाद म्हणून तर तुम्ही तसं खा. कलशामधील जे पाणी आहे ते तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे उद्यापन कसं करावं, कधी करावं, पूजेच्या सामानाचं काय करावं हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.